आज आपण उन्हाळा स्पेशल थंडगार अशी सोलकढी बघणार आहे। तर ही सोलकढी कोकणात खूप जास्त बनवली जाते, पण याने आपल्या शरीराला थंडावा मिळतो। तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। चला तर मग सुरू करूया। तर सर्वात आधी मी इथे सुकं नारळ घेतलेला आहे आणि या पद्धतीने वरचं साल काढून घेतलेलं आहे। तर हे वरचं साल असं निघण्यासाठी मी काय केलं ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला नक्की सांगेल। सोबतच आता आपण याचे असे काप करून घेऊयात। तर मी इथे पाठची साल काढलेली नाही आहे, तर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही काढू शकता। आता हे कट करून घेतलेलं आहे। एकदा आपण पाण्याने याला धुवून घेऊयात। नारळाच्या सालाचा कचरा याला लागलेला असतो, त्याच्यामुळे याला मी धुवून घेतलेला आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं आपण टाकून घेऊयात। तर आता आपल्या याच्यामध्ये काही जिन्नस टाकायचे आहे, त्यासाठी मी 1 चमचा जिरे घेतलेला आहे। यासोबतच 2 हिरवे मिरच्या घेतलेल्या आहे। 2 हिरवी मिरची टाकल्याने अजिबात तिखट होणार नाही। सोबतच थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे। 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। यासोबतच थोडासा कढीपत्ता घेऊया। कढीपत्त्याने याची टेस्ट खूप छान लागते, पण ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटलंच तर तुम्ही घेऊ शकता, नाही तर त्याला स्किप सुद्धा करू शकता। तर आता याच्यामध्ये पाणी टाकून आपण याला मिक्सरला फिरवून घेऊया। तर इथे बघू शकता मिक्सरला मी हे लावून घेतलेलं होतं। आता आपल्याला हे जे सगळं आहे ना ते आपल्याला एका कपड्याने याला गाळून घ्यायचं आहे। तर इथे मी रुमाल घेतलेला आहे आणि याच्यामध्ये हे सगळं टाकून आपण याला चांगलं असं पिळून गाळून घेऊया, म्हणजे आपल्याला मस्त असं घट्टसर हे नारळाचं दूध मिळेल। तर बघू शकता या पद्धतीने छान असं गाळून घ्यायचं आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। तर इथे बघू शकता या पद्धतीने थोडंसं गाळून घेतलं की आता आपण हे जे नारळाचा चोदा निघालेला आहे, आपण याला परत एकदा मिक्सरमध्ये टाकून याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि याला परत एकदा फिरवून आपण याचं दूध काढून घेऊया। तर ही प्रोसिजर मी इथे 3दा केलेली आहे। 3दा केल्यानंतर बघू शकता इथे एवढं हे नारळाचं दूध निघालेलं आहे। तर आता आपण याच्यामध्ये कोकमचा रस घालणार आहे। तर यासाठी हे बघू शकता कोकम या पद्धतीचं असतं। हे कोकम कुठेही तुम्हाला ग्रोसरी शॉपमध्ये मिळतं। हे गरम पाण्यामध्ये टाकलं की याचा गर निघतो, तो याच्यामध्ये टाकायचा आहे, किंवा तुम्ही कोकम आगळचा देखील इथे वापर करू शकता। तर आज मी कोकम आगळ घेतलेला आहे, ते पण कुठल्याही ग्रोसरी शॉपमध्ये मिळतं। तर हे बघू शकता रंग बघा किती मस्त आलेला आहे आणि याच्यामध्ये खूप जास्त असे जिन्नस पडत नाही, खूप जास्त असे मसाले याच्यामध्ये टाकायची गरज नाही। अगदी साधी सोपी सोलकढी असते। तर यामध्ये फक्त चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। तुम्ही याच्यामध्ये सेंधा नमक टाकू शकता, किंवा थोडीशी चव ॲडजस्ट करायसाठी तुम्ही इथे साखरेचा देखील वापर करू शकता, पण मला ही अशीच आवडते म्हणून मी अशीच बनवलेली आहे। तुम्हाला कुठली पद्धतीची आवडते ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। तर ही बघू शकता मस्त अशी आपली ही सोलकढी तयार झालेली आहे।